नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लॉ CET 3 इयर्सचे 2024 गव्हर्मेंट एडेड कॉलेज कोणते आहेत, त्यामध्ये हॉस्टेल फॅसिलिटी त्या कॉलेजेसमध्ये आहे की नाही. कारण की खूप विद्यार्थी आउटसाईड महाराष्ट्र स्टुडंट जे असतात, OMS स्टुडंट, तेही काही कॉलेजला अशा कॉलेजेसमध्ये अप्लाय करतात की ज्या कॉलेजमध्ये हॉस्टेल फॅसिलिटी असेल किंवा गव्हर्मेंट कॉलेज असेल आणि त्या कॉलेजेसमध्ये टोटल इंटेक सीट्स किती आहेत. म्हणजे जर आपल्याला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचे आहेत तर मग तिथे सीट्स किती अवेलेबल आहेत तेही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. या सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून सर्व डाऊट्स तुमचे क्लिअर होतील आणि सर्व जे काही महाराष्ट्राचे टोटल जे काही गव्हर्मेंट एडेड कॉलेज असतील, तुमचं मुंबईचे असतील, पुणेचे असतील, औरंगाबादचे असतील, जालना वगैरे असतील किंवा गोंदिया, यवतमाळ, अमरावती, इनफॅक्ट ओव्हरऑल महाराष्ट्राचे जे काही गव्हर्मेंट एडेड कॉलेजेस आहेत त्याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला यामधून देणार आहे, जेणेकरून तुम्हाला ती हेल्पफुल ठरणार आहे येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये. ठीक आहे. सो त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सना हा व्हिडिओ पुढे शेअर करा, जेणेकरून त्यांनाही इन्फॉर्मेशन भेटून जाईल. ठीक आहे. फर्स्ट जे आपलं आहे की जे विद्यार्थी नवीन स्टुडंट असतील या नवीन जे काही स्टुडंट असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. आज जे आपण बघणार आहोत गव्हर्मेंट एडेड कॉलेज कोणकोणते आहेत, हॉस्टेल फॅसिलिटी त्या कॉलेजमध्ये आहे का, जेणेकरून तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी चांगलं तुम्हाला प्रॉपर सर्व गोष्टी यामध्ये समजून जातील आणि इंटेक सीट्स यावरती आपण बघणार आहोत. ठीक आहे. फर्स्ट जो कॉलेज आहे तो आहे मुंबई युनिव्हर्सिटीचे कॉलेज. यामध्ये हॉस्टेल फॅसिलिटी आहे का नाही, टोटल इंटेक सीट्स किती आहेत ते आपण बघणार आहोत. पहिला जो कॉलेज आहे गव्हर्मेंट लॉ कॉलेज, त्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये GLC असं बोलतो. त्यामध्ये टोटल इंटेक सीट्स ज्या आहेत 300 आणि यामध्ये हॉस्टेल फॅसिलिटी नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट जो कॉलेज आहे डॉक्टर आंबेडकर लॉ कॉलेज, टोटल इंटेक सीट्स आहेत 240 आणि यामध्ये हॉस्टेल फॅसिलिटी नाही आहे. नेक्स्ट कॉलेज आहे न्यू लॉ कॉलेज मुंबई, यामध्ये 240 इंटेक सीट्स आहेत, हॉस्टेल फॅसिलिटी यामध्ये नाही आहे. नेक्स्ट आहे सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ मुंबई, टोटल इंटेक सीट्स आहेत 240, यामध्ये सुद्धा हॉस्टेल फॅसिलिटी नाही आहे. पण हे सर्व जे काही कॉलेजेस मी तुम्हाला आता सांगणार आहे ते सर्व गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत. ठीक आहे. सो त्यामध्ये फीज स्ट्रक्चर पण कमी असते. नेक्स्ट कॉलेजेस VPM विद्याप्रसारक मंडळ ठाणे म्युन्सिपल काउन्सिल लॉ कॉलेज ठाणे, 240 सीट्स इंटेक सीट्स आहेत आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला हॉस्टेल फॅसिलिटी नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपण युनिव्हर्सिटी बघूया. नेक्स्ट आहे औरंगाबाद युनिव्हर्सिटी, हे आपण बघत आहोत. जे विद्यार्थी औरंगाबादमध्ये किंवा छत्रपती संभाजीनगर यामध्ये राहत असतील त्यांच्यासाठी कोणकोणते कॉलेजेस आहेत जे गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत आणि हॉस्टेल फॅसिलिटी आहे का ते आपण बघूया. पहिला जो कॉलेज आहे डॉक्टर आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ औरंगाबाद, यामध्ये बघितलं 240 सीट्स आहेत आणि यामध्ये तुम्हाला हॉस्टेल फॅसिलिटी आहे. ठीक आहे. नेक्स्ट कॉलेज आपण बघूया डॉक्टर बापूजी सालुंके लॉ कॉलेज उस्मानाबाद, यामध्ये 120 इंटेक सीट्स आहेत आणि यामध्ये हॉस्टेल फॅसिलिटी तुम्हाला अवेलेबल आहे. ठीक आहे. नेक्स्ट कॉलेज आहे माणिकचंद पहाडे लॉ कॉलेज, म्हणजे MP लॉ कॉलेज ज्याला आपण बोलत असतो, औरंगाबाद, यामध्ये टोटल इंटेक सीट्स आहेत 180 आणि यामध्ये हॉस्टेल फॅसिलिटी आहे. ठीक आहे. नेक्स्ट जर आपण बघितलं सेनानी रामराव औरंगावकर लॉ कॉलेज बीड, म्हणजे स्वातंत्र्य सेनानी रामराव औरंगावकर लॉ कॉलेज बीड, यामध्ये टोटल इंटेक सीट्स आहेत 120 आणि यामध्ये हॉस्टेल फॅसिलिटी आहे तर नाही आहे. नेक्स्ट कॉलेज आहे VN पाटील लॉ कॉलेज औरंगाबाद, यामध्ये टोटल इंटेक सीट्स आहेत 60 आणि यामध्ये हॉस्टेल फॅसिलिटी नाही आहे. नेक्स्ट युनिव्हर्सिटी बघूया आपण गोंदवाना युनिव्हर्सिटी गडचिरोली, यामध्ये
एक कॉलेज आहे शांताराम पोटदुखे कॉलेज ऑफ लॉ चंद्रपूर. यामध्ये 180 सीट्स आहेत टोटल अवेलेबल त्या कॉलेजेसमध्ये आणि यामध्ये हॉस्टेल फॅसिलिटी तुम्हाला उपलब्ध आहे. नेक्स्ट युनिव्हर्सिटी आपण बघूया. कवयित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव. यामध्ये कॉलेज जर आपण बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल कॉलेज ऑफ लॉ धुळे. यामध्ये टोटल इंटेक सीट्स आहेत 120 आणि यामध्ये हॉस्टेल फॅसिलिटी आहे का तर नाही आहे. नेक्स्ट कॉलेज आपण बघूया खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी SS मणियार लॉ कॉलेज जळगाव. यामध्ये टोटल इंटेक सीट्स आहेत 180 आणि यामध्ये हॉस्टेल फॅसिलिटी तुम्हाला उपलब्ध आहे. नेक्स्ट युनिव्हर्सिटी आपण बघतोय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी. यामध्ये पहिलं जे कॉलेज आहे DGB दयानंद लॉ कॉलेज सोलापूर. यामध्ये जर आपण बघितलं टोटल इंटेक सीट्स आहेत 120 आणि यामध्ये तुम्हाला हॉस्टेल फॅसिलिटी उपलब्ध आहे. नेक्स्ट कॉलेज आहे राजश्री शाहू लॉ कॉलेज बार्शी. यामध्ये टोटल इंटेक सीट आहेत 60 आणि याला हॉस्टेल फॅसिलिटी उपलब्ध नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट युनिव्हर्सिटी आपण बघूया राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी. म्हणजे नागपूरचे जे काही कॉलेजेस आहेत त्यामध्ये जर बघितलं तर पहिला कॉलेज आहे डॉक्टर आंबेडकर कॉलेज डिपार्टमेंट ऑफ लॉ दीक्षाभूमी नागपूर. 120 टोटल इंटेक सीट्स आहेत त्यामध्ये अवेलेबल आणि त्यामध्ये हॉस्टेल फॅसिलिटी तुम्हाला उपलब्ध नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट गव्हर्मेंट कॉलेज आहे नटवरलाल मणिकलाल दलाल कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स गोंदिया. यामध्ये टोटल इंटेक सीट्स आहेत 60 आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला हॉस्टेल फॅसिलिटी नाही आहे. नेक्स्ट कॉलेज आहे यशवंत महाविद्यालय सेवाग्राम रोड वर्धा. यामध्ये 120 इंटेक सीट्स आहेत आणि यामध्ये तुम्हाला हॉस्टेल फॅसिलिटी नाही आहे. नेक्स्ट जी युनिव्हर्सिटी आहे संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी. यामध्ये पहिला जो कॉलेज आहे ॲडव्होकेट रामकृष्णाजी राठी लॉ कॉलेज वाशिम. टोटल इंटेक सीट्स आहेत 60 आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला हॉस्टेल फॅसिलिटी नाही आहे. नेक्स्ट कॉलेज आहे अमोलचंद विधी महाविद्यालय यवतमाळ. 120 इंटेक सीट्स आहेत आणि यामध्ये हॉस्टेल फॅसिलिटी तुम्हाला उपलब्ध नाही आहे. नेक्स्ट कॉलेज आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कॉलेज ऑफ लॉ अमरावती. यामध्ये टोटल इंटेक सीट आहे 240 आणि यामध्ये तुम्हाला हॉस्टेल फॅसिलिटी नाही आहे. नेक्स्ट जो कॉलेज आहे श्री नथमल गोनेका लॉ कॉलेज अकोला. यामध्ये टोटल इंटेक सीट्स आहेत 240 आणि यामध्ये हॉस्टेल फॅसिलिटी तुम्हाला नाही आहे. नेक्स्ट जी युनिव्हर्सिटी आपण बघणार आहोत सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. यामध्ये जर बघितलं तर ABMS परिषद यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेज. यामध्ये टोटल इंटेक सीट्स आहेत 240 आणि यामध्ये तुम्हाला हॉस्टेल फॅसिलिटी उपलब्ध आहे. नेक्स्ट कॉलेज आहे JE सोसायटी NB ठाकूर लॉ कॉलेज नाशिक. यामध्ये टोटल इंटेक सीट्स आहेत 240 आणि यामध्ये तुम्हाला हॉस्टेल फॅसिलिटी उपलब्ध नाही आहे. नेक्स्ट कॉलेज आहे ILS लॉ कॉलेज पुणे. याच्या टोटल इंटेक सीट्स आहेत 160. यामध्ये तुम्हाला हॉस्टेल फॅसिलिटी उपलब्ध आहेत. नेक्स्ट कॉलेज आहे कर्मवीर भाऊसाहेब हिरे लॉ कॉलेज. यामध्ये टोटल इंटेक सीट्स आहेत 60 आणि यामध्ये तुम्हाला हॉस्टेल फॅसिलिटी नाही आहे. नेक्स्ट कॉलेज आहे नवजीवन लॉ कॉलेज नाशिक. यामध्ये टोटल इंटेक सीट आहे 60 आणि यामध्ये तुम्हाला हॉस्टेल फॅसिलिटी उपलब्ध नाही आहे. नेक्स्ट जो कॉलेज आहे न्यू लॉ कॉलेज अहमदनगर. यामध्ये टोटल इंटेक सीट्स आहेत 180 आणि यामध्ये तुम्हाला हॉस्टेल फॅसिलिटी उपलब्ध आहे. ठीक आहे. लास्ट जो कॉलेज आहे पुणे युनिव्हर्सिटीचं विद्या प्रतिष्ठान वसंतराव पवार लॉ कॉलेज. यामध्ये 60 इंटेक सीट्स आहेत आणि तुम्हाला यामध्ये हॉस्टेल फॅसिलिटी उपलब्ध आहे. ठीक आहे. जर पुण्यामध्ये जर बघितलं आपण तर बऱ्यापैकी 1 2 3 4 कॉलेजेसमध्ये तुम्हाला हॉस्टेल फॅसिलिटी तुम्हाला उपलब्ध आहे. नेक्स्ट युनिव्हर्सिटी जर आपण बघितलं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड. यामध्ये जर बघितलं आपण तर दयानंद कॉलेज ऑफ लॉ लातूर. यामध्ये 120 इंटेक सीट्स आहेत आणि यामध्ये हॉस्टेल फॅसिलिटी तुम्हाला उपलब्ध आहे.
त्यानंतर MSP मंडल श्री शिवाजी लॉ कॉलेज परभणी, यामध्ये टोटल इंटेक सीट्स आहेत 240 आणि यामध्ये तुम्हाला हॉस्टेल फॅसिलिटी उपलब्ध आहे. नेक्स्ट कॉलेज आहे नारायणराव चव्हाण लॉ कॉलेज नांदेड, यामध्ये 240 सीट्स आहेत आणि यामध्ये तुम्हाला हॉस्टेल फॅसिलिटी नाही आहे. ओके. नेक्स्ट कॉलेज आहे श्री शिवाजी लॉ कॉलेज कंधार, यामध्ये तुम्हाला 60 इंटेक सीट्स आहेत आणि तुम्हाला यामध्ये हॉस्टेल फॅसिलिटी तुम्हाला उपलब्ध नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट कॉलेज आहे शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर, हे यामध्ये बघूया आपण हॉस्टेल फॅसिलिटी आणि इंटेक सीट्स किती आहेत. पहिला कॉलेज आहे भारतीय विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज सांगली, यामध्ये टोटल इंटेक सीट्स आहेत 60 आणि यामध्ये तुम्हाला हॉस्टेल फॅसिलिटी नाही आहे. नेक्स्ट कॉलेज आहे भारतीय विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज कोल्हापूर, यामध्ये टोटल इंटेक सीट्स आहेत 60 आणि तुम्हाला हॉस्टेल फॅसिलिटी यामध्ये उपलब्ध नाही आहे. नेक्स्ट आहे भारतीय विद्यापीठ यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेज कराड, यामध्ये तुम्हाला 60 सीट्स आहेत आणि तुम्हाला हॉस्टेल फॅसिलिटी यामध्ये नाही आहेत. इस्माईल साहेब मुल्ला लॉ कॉलेज सातारा, यामध्ये तुम्हाला इंटेक सीट्स आहे 60 आणि यामध्ये तुम्हाला हॉस्टेल फॅसिलिटी नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट कॉलेज आहे PDP लॉ कॉलेज फलटण, 60 तुम्हाला इंटेक सीट्स आहेत उपलब्ध आणि यामध्ये तुम्हाला कॉलेज जे हॉस्टेल फॅसिलिटी आहे ते तुम्हाला नाही आहे. ठीक आहे. आता हे जे सर्व जे कॉलेजेस आहेत, आता समजा एक लास्ट कॉलेज आहे शहाजी लॉ कॉलेज कोल्हापूर, टोटल इंटेक सीट्स जे आहे 240 आणि यामध्ये तुम्हाला हॉस्टेल फॅसिलिटी उपलब्ध आहे शहाजी लॉ कॉलेजमध्ये. ठीक आहे. हे जे काही सर्व कॉलेजेस तुम्हाला सांगत आहे ते तुम्हाला सर्व कॉलेजेस गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आणि कोणकोणत्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला हॉस्टेल फॅसिलिटी आहे, म्हणजे तिकडे तुम्ही राहू शकता आणि कमी फीजमध्ये तुम्हाला त्यामध्ये हॉस्टेल फॅसिलिटी मिळत असते, जेणेकरून OMS स्टुडंट जे बाहेरून स्टुडंट येत असतात त्यांना हे अवेलेबल चांगलं असतं हॉस्टेल फॅसिलिटी, ते चांगलं घेऊ शकतात. ठीक आहे. आणि किती इंटेक सीट्स आहेत तेही तुम्हाला मी यामधून सांगितलेलं आहे. एवढंच या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्सना हा पुढे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तेही जर आउटसाईड महाराष्ट्र स्टुडंट असतील किंवा महाराष्ट्राचे जे काही स्टुडंट असतील ते जर येत असतील तर त्यांना हॉस्टेल फॅसिलिटी कोणकोणत्या कॉलेजेसमध्ये आहे आणि कोणकोणत्या कॉलेजेसमध्ये फॅसिलिटी नाही आहे हे तुम्हाला मी इथून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून काही तुम्हाला डाऊट असतील तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील मला विचारा, ते तुमचे सॉल्व करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. ओके. थँक्यू सो मच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा.